एकदा रेकॉर्डिंग स्टार्ट करावं लागेल. सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. तर या ठिकाणी आपण इथपर्यंतचा पार्ट मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलता. ओके, आता याच्यानंतर आता आपल्याला पुढे काय फाइंड आउट करायचंय, तर एक खूप महत्वाचं डेरिव्हेशन आहे. एक म्हणजे 2-3 डेरिव्हेशन आहेत आणि फिजिक्समध्ये यू नो ऑलरेडी डेरिव्हेशन्स अँड डेरिव्हेशन्स आर अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट अँड द व्हेरी इझी पार्ट. ओके, त्याच्यामध्ये असं घाबरायचं काही कारण नाहीये. जब एसपी सर आपके साथ है तो फिर डरने की क्या बात है. तर या ठिकाणी डेरिव्हेशनचं आपण सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन काय आहे क्वेश्चन आपण लिहून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याचा मिनिंग जाणून घेऊया. ओके, सो याच्यानंतर महत्वाचा क्वेश्चन आहे, राईट डाऊन द क्वेश्चन हिअर. तर रेड पेन सिलेक्ट करतो. अरे यार चला ठीक आहे, तुम्ही म्हणले रेड पेन, तर या ठिकाणी रेड पेन सिलेक्ट केलेला आहे. सो राईट डाऊन द क्वेश्चन, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट किंवा ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth बोर ऑर्बिट. ओके, म्हणजे अशा टाइपचा क्वेश्चन येऊ शकतो. 3 मार्काला क्वेश्चन आहे. सो ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर radius of nth Bohr orbit. Obtain the expression for radius of nth Bohr orbit. Okay, nth Bohr's orbit. तर या ठिकाणी nth बोर ऑर्बिट आहे आणि त्याची तुम्हाला रेडियस फाइंड आउट करायची आहे. ओके, आता यालाच ऑर मध्ये राजांनो क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो, तर या ठिकाणी काय करा, कंजूसीपणा करायचा नाही. या ठिकाणी असं वहीच्या दुसऱ्या ओळीमध्ये लिहायचंय, ऑर लिहायचंय. कंजूसपणा बिलकुल करायचं नाही. आता काही मुलं काय करतात, लगेच पुढे ऑर लिहितात आणि क्वेश्चनला सुरुवात करतात. ओके, पण असं काही तुम्ही करू नका. हा, त्याच्यानंतर याला ऑर मध्ये तुम्हाला लिहायचंय, शो दॅट रेडियस ऑफ nth ऑर्बिट, show that radius of nth orbit of electron, radius of कुणाची रेडियस, nth orbit of electron is directly proportional to the nth orbit of electron is directly proportional to the square of principal quantum number, to the square of principal quantum number. ओके, हा नंबर पूर्ण लिहू आपण. यस, हा क्वेश्चन राजानो 3 मार्कासाठी खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला आहे आणि अशी अपेक्षा करूया की 2022च्या एक्झाम मध्ये पण तुमच्या पेपरला हा क्वेश्चन येईल. ओके, येईल म्हणजे काय, 100% येईलच. यस, सो 3 मार्कासाठी हा क्वेश्चन आहे. याच्यावर एक तर राजानो न्यूमरिकल येतं किंवा 100% हे डेरिव्हेशन येतात. ओके, तर सर्वांना क्वेश्चनचा मिनिंग समजला का? डोंट वरी, नसेल समजला टेन्शन घेऊ नका. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिल्यांदा आपण राजानो मिनिंग जाणून घेऊया. काय आहे, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट. तर या ठिकाणी एक ऑर्बिट आहे, बोरचा ऑर्बिट असेल किंवा ठीक आहे, ऑफकोर्स आता बोरचा ऑर्बिट म्हणजे काही बोर बाबांनी काही विकत घेतलं नाहीये, कारण की बोर बाबांनी स्टडी केला, त्याच्यामुळे आपण म्हणतो nth बोरचा ऑर्बिट म्हणतो. ओके, सो या ठिकाणी एखादं ऑर्बिट असेल आणि त्या ऑर्बिट मध्ये समजा राजांनो इलेक्ट्रॉन जर या ठिकाणी रिव्हॉल्व करत असेल, तर त्या ठिकाणी त्या ऑर्बिटची रेडियस किती आहे हेच आपल्याला फाइंड आउट करायचंय. त्याच्यानंतर याला ऑर मध्ये क्वेश्चन काय विचारलाय, सर क्या पूछा है, अरे यही तो है, जस्ट आपको पढ़ना है, क्या पूछा है बताइए सर. ओके, बघा, शो दैट रेडियस ऑफ nth ऑर्बिट डबल हो गया, ठीक है, अभी एडजस्ट करो. शो दैट रेडियस ऑफ nth orbit of electron is directly proportional to the square of the principal quantum number. म्हणजे या ठिकाणी बघा, रेडियस ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट इज rn असतं आणि इज तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रूव्ह करायचंय. यस, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय असतो राजांनो, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. यस, व्हॉट इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, याला आपण n ने इंडिकेट करतो आणि याला म्हणतो आपण नंबर ऑफ ऑर्बिट. अरे शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगायचं गेलं तर त्या एलिमेंट मध्ये, त्या ऍटम मध्ये नंबर ऑफ ऑर्बिट किती आहेत, यस, जस्ट त्यालाच म्हणायचं नंबर ऑफ ऑर्बिट. आलं लक्षामध्ये?
ओके, चला ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी प्रूव्ह करायची आहे. तर आता छान पैकी अशी सुंदरशी अशी डायग्राम ड्रॉ करा बरं. एकदम इझी डायग्राम आहे. चला ठीक आहे. तर या ठिकाणी मी स्पिअर घेऊ का राजांनो तुमच्यासाठी? चला ठीक आहे, तुम्ही म्हणले स्पेअर घ्या, सर्कल घ्या, तर या ठिकाणी मी सर्कल घेतलेला आहे. ओके, तर असा एक छान पैकी सुंदरसा असा सर्कल ड्रॉ करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर मी आता पेन चेंज करतो. यस, आपला ब्लॅक कलरचा पेन. आणि या ठिकाणी बघा, हा आता न्यूक्लियस आहे, सर्वांना माहित आहे. आणि या न्यूक्लियसच्या अराउंड काय होतोय, इलेक्ट्रॉन हा काय होतो राजांनो, रिव्हॉल्व करतोय. आता ही गोष्ट सर्वांना माहित आहे. सो दिस इज द न्यूक्लियस. आता या इलेक्ट्रॉनची जी वेलोसिटी असते ती राजांनो किती असते, Vn असते. आणि या ऑर्बिटची जी रेडियस आहे ती राजांनो किती आहे, Rn आहे. आणि ही MeB द मास ऑफ द इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनचं मास किती आहे, Me आहे. आणि E नॉट, दॅट इज द E नॉट नाहीये, E नेगेटिव्ह म्हणजे काय असतं राजांनो, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन असतं. ओके, तर माझ्यासोबत लगेच तुम्ही डायग्रामला खूप चांगल्या प्रकारे ड्रॉ करा. मला माहिती आहे तुमची ड्रॉइंग चांगली आहे, नाही म्हणू नका. यस, बिलकुल चांगली आहे. कारण की विद्यार्थ्यांना काय वाटतं माहितीये का, आपली ड्रॉइंग चांगली नाहीये, आपलं हँडरायटिंग चांगलं नाहीये. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक अंदर की बात आहे. तर माझं जे हँडरायटिंग आहे ना, मला इतकं आवडायचं लहानपणापासून, 8वीला 9वीला 10वीला, पण हँडरायटिंग मध्ये माझा नंबर कधी चालला नाही. आणि ज्याचा नंबर आलेला आहे ते हँडरायटिंग मला वाटायचं एकदम गदळ आहे, पण हँडरायटिंग माझंच आवडायचं मला. ही गोष्ट आहे. ओके, तर सर्वांना ड्रॉइंग आपलीच आवडते, भलेही म्हणजे ते आपण त्याला काय म्हणतो. यस, जाऊ द्या आता ठीक आहे. तर दिस इज आपण त्याला म्हणतो, जाऊ द्या ठीक आहे, सोडून द्या, विषय संपला. येस, लक्षामध्ये, कारण की ही गोष्ट सांगितली असती, बट दिस इज अ व्हेरी गावठीनेस, कारण की ही गोष्ट खूप तुम्हाला ही वाटली असती. चला ठीक आहे. ओके, तर राजांनो लक्षात आलं का, जाऊ द्या बाकीच्या गोष्टी विसरून जा. सो दॅट वॉज द पानसटपणा. तर या ठिकाणी क्वेश्चनचा मिनिंग लक्षात आला का, मला ते सांगा. येस, क्वेश्चनचा मिनिंग समजलाय का? येस ऑर नो मला सांगा, माईक ऑन करून. अरे कमेंट नाही, रिपीट सांगायचं आदित्य. ओके, डोंट वरी यार. हा, तर बघा आदित्य, लक्ष दे इकडं, काय म्हणले क्वेश्चन बघा. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट. म्हणजे आता या ठिकाणी बघ, एखादा समजा या ठिकाणी ऍटम आहे, मग ऍटम मध्ये तुला माहिती आहे आदित्य काय असतं, न्यूक्लियस असतो. आणि इलेक्ट्रॉन्स काय करतो, ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो, बरोबर आहे. मग या ऑर्बिटची रेडियस किती असेल ती आपल्याला रेडियस फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर ऑर मध्ये काय विचारलं आदित्य, लक्ष दे इकडं. ओके, शो दॅट रेडियस ऑफ nth ऑर्बिट. आता हे एक ऑर्बिट काय करा, या ठिकाणी कट करा. ओके, शो दॅट रेडियस ऑफ nth ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे रेडियस ऑफ द ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे या ठिकाणी समजा तुम्ही जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढवला तर रेडियस काय होते, वाढते. असं ते आम्हाला आपल्याला काय करायचंय, शो करायचंय. बट रेडियस डायरेक्टली तर वाढते, बट स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दॅट इज द n स्क्वेअर. ओके, Rn इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर, असं आपल्याला शो करायचंय. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? येस सर. ओके, यस, दॅट्स अ ग्रेट. तर या ठिकाणी याच्यानंतर काही डिस्क्रिप्शनचा पार्ट आहे बघा. डिस्क्रिप्शन मध्ये त्यांनी काय सांगितलंय, लेट Rn बी द रेडियस ऑफ द nth ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन. मला सांगा, हे Rn म्हणजे काय रे? Rn इज द नॉट द नेम ऑफ द एनी पर्सन. ओके, आता या ठिकाणी बघा, हे आर्यन नाही, हा आपलं आर्यन हे. यस, लक्षामध्ये. यस, सर्वजण हुशार आहेत. ओके, जस्ट जोकचा पार्ट आहे. ओके, आर्यन बी द रेडियस ऑफ द nth ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी Vn म्हणजे काय रे, Vn बी द वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट. आता हे Vn म्हणजे काय आहे, इलेक्ट्रॉनचीच वेलोसिटी आहे, बट कोणत्या ऑर्बिट मध्ये आहे, nth ऑर्बिट मध्ये आहे. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर e⁻⁻1. आता e⁻⁻1 जर असेल तर दॅट इज द, आपण त्याला ई नेगेटिव्ह म्हणूया. मग ई नेगेटिव्ह हा चार्ज कोणावर असतो, इलेक्ट्रॉनवर असतो. सो दॅट इज द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन अँड n बी द प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑर द नंबर ऑफ द ऑर्बिट. येस, सो दिस इज द डिस्क्रिप्शन. आता हे नोट्स मध्ये दिलेलं आहे आणि नोट्स तुम्हाला भेटतील, आता लवकरच भेटतील, कारण की शेवटचा पॉईंट थोडा राहिला होता स्कॅन करायचा. ओके, कारण की आज थोडं बिझी स्केड्यूल होतं, कारण की उद्याची थोडं प्लॅनिंग होतं. हा, चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, आता राजांनो मला एक गोष्ट सांगा. कोणती गोष्ट सांगता? यू ऑलरेडी नो. तुम्हाला काय माहित हो, यू ऑलरेडी नो, तुम्हाला काय माहित आहे? सर हमें सब कुछ पता है. अरे यहाँ पर सब कुछ की बात नहीं कर रहा हूं मैं आपको, मुझे बताओ यार, आपको बोर सेकंड पोस्टुलेट पता है क्या? बोर सेकंड पोस्टुलेट, हाँ सर अभी पढ़ाया था. क्या पढ़ा था हमने? बोर सेकंड पोस्टुलेट. यस सर,
यस, क्या पढ़ा था? यल इक्वल्स टू क्या होता है? NH अपॉन 2 पाय होता है. क्या होता है? NH अपॉन 2 पाय होता आहे. तर मग या ठिकाणी राजांनो काय येईल बघा. तुम्हाला हे डिस्क्रिप्शन लिहून देऊ का रे? आहेच किती? यस, लिहून द्यायचं Yes, sir. डिस्क्रिप्शन. ओके ओके, चला ठीक आहे, डिस्क्रिप्शन लिहून घ्या मग. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन, या ठिकाणी लिहून घ्या माझ्यासोबत डिस्क्रिप्शन. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन having mass Me, having mass, ओके, इलेक्ट्रॉनचा मास किती आहे राजांनो? Me आहे, सर्वांना माहित आहे. ओके, अँड इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. Me is revolving around the न्यूक्लियस. ओके, तर या ठिकाणी आपण कन्सिडर केलेला आहे इलेक्ट्रॉन, त्या इलेक्ट्रॉनचा मास Me आहे आणि तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय अराउंड द न्यूक्लियस. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय लेट. ओके, आता कन्सिडर म्हणजे त्याच्यानंतर कन्सिडर म्हणजे लेटच असतं. लेट मला सांगा आर्यन म्हणजे काय रे? आर्यन बी द रेडियस ऑफ द, यस, रेडियस ऑफ द nth ऑर्बिट. आर्यन बी द रेडियस ऑफ nth ऑर्बिट. यस, लक्षामध्ये nth ऑर्बिटचे रेडियस किती आहे? आर्यन आहे. त्याच्यानंतर राजांनो Vn काय आहे? Vn सर्वांना माहित आहे. Vn बी द वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. आता या ठिकाणी बघा, हे तुम्ही असं लिहू शकता बरं, आर्यन बी द. एक्झाम मध्ये तुम्ही असं पण लिहू शकता, बट या ठिकाणी हे असं लिहिण्यापेक्षा आपण थोडं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. ओके, आणि या ठिकाणी आर्यन बी द, या डबल एरोचा मिनिंग काय होतो? बी द होतो. आणि तुम्ही एक्झाम मध्ये असं ऍज इट इज लिहू शकता, तुमचे मार्क कटणार नाही. डोंट वरी, SP सर्व तुम्ही बसवा. ओके, बिकॉज SP सर मागच्या 7 वर्षापासून पेपर चेक करत आहेत, मार्क काटत नाहीत. ओके, लक्षामध्ये, आणि दुसरं कोणीच काटणार नाही, कारण की तो फिजिक्सचा एक रूल आहे. कारण आर्यन म्हणजे काय? रेडियस ऑफ द nth ऑर्बिट आहे, म्हणजे ये जाहिर सी बात है, और यहाँ पर हमें क्लियर दिख रहा है. त्याच्यानंतर Vn म्हणजे काय राजांनो? वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. Vn बी द वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. nth ऑर्बिटची जी वेलोसिटी आहे त्या इलेक्ट्रॉनची, ती किती राजांनो? Vn आहे. यस, सर्वांना समजलंय. त्याच्यानंतर ई नेगेटिव्ह म्हणजे राजांनो काय? ई नेगेटिव्ह, आताच मैंने अभी आपको बताया है. क्या बताया है? ई नेगेटिव्ह बी, यस, बी द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. यस, व्हेरी नाईस आन्सर. चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर चार्ज काय असतो? दॅट इज द ई नेगेटिव्ह असतो, इलेक्ट्रॉन. ओके, हा, ठीक आहे, सर्वांना समजलंय. त्याच्यानंतर आता N म्हणजे काय आहे? व्हॉट इज द N? N बी द, याला आपण काय म्हणतो राजांनो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणू शकतो, किंवा याला तुम्ही लाडांना नंबर ऑफ ऑर्बिट म्हणा, यार काय हरकत नाही. सो N बी द काय येणार आहे? नंबर ऑफ ऑर्बिट. N बी द नंबर ऑफ ऑर्बिट, और यालाच तुम्ही राजांनो लिहू शकता प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ठीक आहे, चला ठीक आहे. डिस्क्रिप्शन इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजला का? बघा, आता काही विद्यार्थ्यांना, हा आपल्याच क्लास मधले विद्यार्थी आहेत, पण त्यांना राजांनो कधी कधी काय होतं, डिस्क्रिप्शन थोडं अवघड जातं. बट घाबरायचं कारण नाही. हे बघा, ऑन दी स्पॉट समजा तुम्ही जर डिस्क्रिप्शन विसरले असाल, तर या ठिकाणी काय करायचं? डायग्राम तुम्हाला आठवते, बरोबर आहे, पण डायग्राम मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी दिसत आहेत त्यालाच तुम्ही कन्सिडर, लेट, सपोज असं म्हणून तुम्ही काय करा? त्या गोष्टी मांडा, आणि त्या गोष्टी काय आहेत याला जस्ट वर्डिंग मध्ये मांडा, यालाच म्हणायचं डिस्क्रिप्शन. बाकी डिस्क्रिप्शन म्हणजे असं, याच्यामध्ये काही असं रॉकेट सायन्स नाहीये. ओके, एकदम इझी पार्ट आहे. यस, सर्वांना अंडरस्टूड? यस और नो? फास्ट माइक ऑन करके मुझे बताना है, ऐसे कमेंट में नहीं चलेगा भैया. Yes, sir. यस, व्हेरी गुड, दॅट्स क्लिअर. कारण की तुम्हाला माहित आहे, माझा आवाज एवढा मोठा आहे, इकडे सगळे मोहल्ल्यावाले सगळे माणसं ऐकत आहेत. लेक्चर चालू आहे, फिजिक्स सरचं, SP सरचं लेक्चर चालू आहे. ओके, मग तुमचा आवाज जर आला नाही तर मग मला जोश कसं काय येणार? चला ठीक है, आता याच्या नंतर हमें क्या देखना है इसके बाद? देखो, मैंने आपको बताया था एक चीज, आपको पता है कौन सी चीज? आप ही भूल गए. अकॉर्डिंग टू द, यस, अकॉर्डिंग टू द बोर्स सेकंड पोस्टुलेट, ये आपको लिखना है अभी. सो अकॉर्डिंग टू बोर्स सेकंड पोस्टुलेट. सो बोर्स सेकंड पोस्टुलेट. ओके, हा, बोर बाबाचं सेकंड पोस्टुलेट काय सांगतो रे? तुम्ही काय करा, लिहू नका यार, जाऊ द्या, नंतर लिहून घ्या. तुम्हाला स्क्रीनशॉटला वेळ देतो ना मी, फक्त लक्ष द्या, इकडं स्क्रीनकडे लक्ष द्या. सो अकॉर्डिंग टू द सेकंड पोस्टुलेट काय येणार आहे?
यस, एल इक्वल्स टू काय येणार आहे, NH अपॉन 2π येणार आहे. त्याच्यानंतर मला एक गोष्ट सांगा रे, व्हॉट इज द एल? एल म्हणजे काय आहे? यस, माईक ऑन करून सांगायचे, व्हॉट इज द एल? Angular moment. Yes, very good beta. L is the angular momentum. Yes, that's the correct answer. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती बघा, किंवा तुम्ही लक्षात ठेवा की अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं? इट इज द प्रोडक्ट ऑफ द लिनियर मोमेंटम इनटू द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, आता हे मास इंटू वेलोसिटी म्हणजे काय आहे? लिनियर मोमेंटम आहे. आणि हे आर म्हणजे काय असतं? परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. ओके, सो अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ द लिनियर मोमेंटम इनटू द परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे याला तुम्ही MVR लिहू शकता. ओके, आता हे मास ऑफ द इलेक्ट्रॉन असल्यामुळे एम लिहू शकतो, वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट असल्यामुळे VN लिहू शकतो, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी रेडियस ऑफ द ऑर्बिट असल्यामुळे या ठिकाणी RN लिहू शकतो. ओके, विच इज इक्वल टू राजांनो काय येणार आहे? NH अपॉन 2π येणार आहे. आता त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे? ओके, सगळ्या गोष्टी विसरून जा, तुमचं ठीक आहे, सगळ्या गोष्टी विसरून जा. हा, तर या ठिकाणी RN इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर इकडे गेल्यानंतर काय होईल? डिवायडेशन मध्ये जाईल. ही गोष्ट सर्वांना मान्य आहे. RN इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर कुठे जाईल? तो डिवायडेशन मध्ये जाईल. येस ऑर नो? मान्य आहे का सांगा मला? Yes, sir. ओके, त्याच्यानंतर आता ME इंटू VN विच इज इक्वल टू NH अपॉन 2π RN आहे. मग आता मी या ठिकाणी काय करतो? बाय स्क्वेअरिंग टू द बोथ साइड करतो. ओके, बाय स्क्वेअरिंग टू बोथ साइड. तर या ठिकाणी दोन्ही साइडचा मी काय करतोय? स्क्वेअर करतो. तर मग ME चा स्क्वेअर काय येईल रे? ME चा स्क्वेअर ME स्क्वेअर येईल, बरोबर आहे. ME यू नो ME. अरे मॅगी नाही रे, ME म्हणलं की लगेच मॅगी म्हणता पुरा. ME इज द ME चा स्क्वेअर. फिजिक्स आपलं चालू आहे. ओके, आणि या ठिकाणी VN चा स्क्वेअर. त्याच्यानंतर N चा स्क्वेअर इकडं, त्याच्यानंतर H चा स्क्वेअर येईल अपॉन 2π चा स्क्वेअर राजांनो किती? 4π स्क्वेअर, आणि या ठिकाणी काय येणार आहे? RN स्क्वेअर येणार आहे. बस, याच इक्वेशनला आता इक्वेशन नंबर 1 नाव द्या. यस, याला काय करत आता? इक्वेशन नंबर 1 नाव द्या. मला सांगा आता इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजला का? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? क्लिअर आहे? अकॉर्डिंग टू द बोर सेकंड पॉस्ट्युलेट L इक्वल्स टू NH घेतलं. अँग्युलर मोमेंटम म्हणजे असतं लिनियर मोमेंटम इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, दॅट इज द रेडियस R, दॅट इज द MVN असतं, MVR असतं. त्याच्यामुळे मग या ठिकाणी मास ऑफ द इलेक्ट्रॉन असल्यामुळे ME, वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट असल्यामुळे VN, आणि रेडियस ऑफ द ऑर्बिट असल्यामुळे RN घेतलंय. बाकी सेम, RN ला इकडे शिफ्ट केलं, स्क्वेअर केलं, लाभ चीजें, ये सबको पता है. यस, इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलाय. पुढे जायचं. Yes, sir. ओके, चला आता याच्यानंतर एक गोष्ट तुम्हाला माहित आहे, इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय. मग सर्क्युलर ऑर्बिट मध्ये जर फिरत असेल तर त्या ठिकाणी राजांनो सेंट्रीपेटल फोर्स ही ऍक्ट होतच, कारण की विदाउट सेंट्रीपेटल फोर्स सर्क्युलर मोशन वोंट बी पॉसिबल. सर्क्युलर मोशन पॉसिबल होतच नाहीये. जर समजा सर्क्युलर मोशन होत असेल त्या ठिकाणी, तर सेंट्रीपेटल फोर्स हा मस्ट ऍक्ट होतोच. ओके, मग या ठिकाणी सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन द इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस. मग या न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये दुसरा एक फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. मग हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो असतो हा सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला एक थोडा थेरॉटिकल पार्ट लिहायचा आहे. कोणता पार्ट लिहायचा आहे? या ठिकाणी बघा, लिहून घ्या माझ्यासोबत. यस, काय लिहायचं आहे? ऍज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ओके, बघा, ऍज electrons revolves in circular orbit therefore centripetal force is necessary. CPF. ओके, therefore centripetal force is necessary. आता तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं नाही, तुम्हाला फुल फॉर्म मध्ये लिहायचंय. मी शॉर्ट मध्ये लिहिले. therefore centripetal force is necessary and is provided by necessary. ओके, and is करा, and is provided by. तर हे प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं? आता हे तुम्हाला ही लाईन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, is provided by, yes, electrostatic force between
इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन कुणामध्ये रे, न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस अँड कोण येणार आहे, इलेक्ट्रॉन येणार आहे. ओके, यस, आलं लक्षामध्ये. तर मग या ठिकाणी राजांना मला सांगा, सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय रे, आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये शिकला होता. mv²/r असतो ना सेंट्रिपेटल फोर्स. यस, मान्य आहे सर्वांना. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r असतो. यस और नो मला सांगा लवकर. यस, व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्सचा फॉर्म्युला असतो, हा लक्षात ठेवायचा आहे, 1/4πε0 इंटू Ze²/Rn असतो. हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्सचा फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला कसा आला हे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके, बट तरी पण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो, कारण की ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. कारण की जर नाही सांगितली तर मग तुम्हाला कारण की तिथं आपण रिपीट करणारच आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, पण ठीक आहे, मला वाटतं सांगावं. ओके, सांगू का हा फॉर्म्युला कसा आला. बघा, जसं आपलं ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला होता बघा, दोन फोर्स मधला किंवा दोन मासेस मधलं ग्रॅव्हिटेशन फोर्स. या ठिकाणी तुम्ही 10वी मध्ये स्टडी केलं रे. बघा काय होतं, F = Gm1m2/r² होतं. बरोबर आहे. हा फॉर्म्युला तुम्ही 10वी मध्ये शिकला का नाही मला सांगा बरं लवकर, फास्ट. येस और नो. येस सर. ओके, मग बेटा या ठिकाणी बघा, आपण मासला रिप्लेस केलं या ठिकाणी Q1 चार्जनं, आणि या ठिकाणी आपण या मासला रिप्लेस केलं Q2 चार्जनं. आता या ठिकाणी हा ग्रॅव्हिटेशन फोर्स नाहीये, हा आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट येणार नाही, या ठिकाणी कॉन्स्टंट येणार आहे 1/4πε0 येणार आहे. आणि हे M1 M2च्या जागी या ठिकाणी काय आहेत राजांनो, Q1 आणि Q2 आहेत. यस, ही गोष्ट लक्षात आली. म्हणजे F = 1/4πε0 Q1 Q2/r². आणि जर समजा तुम्हाला ही मेथड आठवत नसेल तर तुम्ही हा फॉर्म्युला डायरेक्ट लिहू शकता. ओके, या स्टेपलाच मार्क आहेत, याला काही मार्क नाहीत, बट हा कन्सेप्ट कुणाला ते तुम्हाला मी सांगत आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी मला सांगा, इलेक्ट्रॉन आहेत. हा सर, इलेक्ट्रॉन आहेत. न्यूक्लियस आहे. मग न्यूक्लियसवर चार्ज किती आहे रे, न्यूक्लियसवर राजांनो चार्ज किती आहे. प्रोटॉनवर जेवढा चार्ज आहे तेवढा चार्ज आहे न्यूक्लियसवर, दॅट इज द पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मग न्यूक्लियसवर समजा चार्ज या ठिकाणी मी एवढा म्हणू शकतो का, एका प्रोटॉनवर चार्ज किती असतो, E+ असतो, आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो, E- असतो. बरोबर आहे. या ठिकाणी नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत, झड आहेत. म्हणजे टोटल न्यूक्लियसवर चार्ज हा झड इंटू E आहे, आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे, E- आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह विसरून जा, कारण की हे चार्जेस आहेत. मग झड E इंटू E, तर Q1 ची व्हॅल्यू या ठिकाणी किती येणार आहे, Q1 ची व्हॅल्यू येणार आहे राजांनो झड E येणार आहे, आणि Q2 ची व्हॅल्यू किती येणार आहे, E येणार आहे. मग त्याच्यामुळे या ठिकाणी झड इंटू E² आलेला आहे. आणि याची रेडियस किती आहे, याची रेडियस Rn आहे. मग त्याच्यामुळे या ठिकाणी खाली Rn आलेला आहे. ओके, यस, समजलाय सर्वांना कन्सेप्ट. जर समजत जरी नसेल टेन्शन घेऊ नका, या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवायचं तुम्हाला. यस, समजलाय का मला एकदा सांगा लवकर, फास्ट. येस सर. यस, ओके, थँक्यू बेटा. त्याच्यानंतर आता या ठिकाणी राजांनो बघा, आता या ठिकाणी हे जे M आहे, M म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन आहे. हा सर. V आहे वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट आहे. बिलकुल सर. आणि R म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ द ऑर्बिट. ओके, या ठिकाणी Rn चा स्क्वेअर येणार आहे. आता या ठिकाणी कॅन्सल क्या क्या हो रहा है, चलो बताइए. सो कैंसल Rn हो रहा है सर, ये Rn हो रहा है. आता इक्वेशन 1 कडे बघा बरं जरा गौर से देखिए, इस इक्वेशन 1 को छोड़ना नहीं है इसको. गौर से देखिए, क्या दिख रहा है आपको, यमी दिख रहा है सर, उसका स्क्वायर है, Vn का स्क्वायर है, और यहाँ पर जस्ट Vn का स्क्वेअर आहे और यमी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, आता Me न मल्टिप्लाय करायचंय आणि Me न तुम्हाला काय करायचंय, डिवाइड करायचंय. काही फरक पडला का याच्यामध्ये, मी असं करू शकतो, मॅथमॅटिकल ऑपरेशन, जी ऍक्शन मी न्यूमरेटरला केली तीच ऍक्शन मी डिनॉमिनेटरला केलेली आहे, काहीच फरक पडलेला नाहीये. असं कन्सिडर करा, मी म्हणतोय कन्सिडर करा, तुमच्या खिशामध्ये मी काय केले, 10,000 रुपये ठेवले. कन्सिडर करा म्हणतोय, फिजिक्स आहे. ओके, तर तुमच्या खिशामध्ये मी 10,000 ठेवलेले आहेत, आणि तुमच्या दुसऱ्या खिशामधून मी 10,000 काढून घेतलेले आहेत. तुम्हाला काही फरक पडला का सर, आम्हाला असाही काही फरक पडत नाही म्हणून. ठीक आहे, मजा करतोय. ओके, ठीक आहे. बघा या ठिकाणी यमीनं मल्टिप्लाय केलं, यमीनं डिवाइड केलं. तर राजांनो या ठिकाणी हे यमी काय झालं, वरचं यमी मॅगी नाही, यमी काय झालं, यमीचा स्क्वेअर झालं. मान्य आहे सर.
आणि या ठिकाणी VN स्क्वेअर. आता हे जे ME इकडे डिवायडेशन मध्ये आहे, इकडे जर शिफ्ट केलं मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सो विच इज इक्वल टू राजांनो काय येणार आहे, ME इंटू काय येणार आहे, ZE स्क्वेअर अपॉन या ठिकाणी 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू RN चा स्क्वेअर कॅन्सल जाता, या ठिकाणी RN उरणार आहे. मग आता याला काय करा, इक्वेशन सेकंड नाव द्या. यस, इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजलाय. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचंय, दोन इक्वेशन कर, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कर. गौर से देखिए इस इक्वेशन को. हाँ सर, LHS सेम आहे. मग LHS सेम आहे राजा, मग मी याला RHS सेम करू शकतो का? यस, दोन इक्वेशनची LHS सेम आहे, मग मी RHS याची सेम करू शकतो का? यस. तर त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय, काय लिहायचंय, बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. सो तुम्हाला लिहायचंय बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 या दोन इक्वेशनला तुम्हाला काय करायचंय, कम्पेअर करायचंय. चला ठीक आहे. मग काय करा आता, RHS कम्पेअर करा. सो या ठिकाणी याला मी कॉपी पेस्ट करू का? ओके ठीक आहे. आता या इक्वेशनला मी काय करतो, कॉपी पेस्ट करतो. सो दिस इज द कॉपी आणि या ठिकाणी आता पेस्ट करतोय. ओके, तुम्ही कॉपी पेस्ट करू नका, तुम्ही लिहून घ्या. अरे कहा गया, चलो भाई इधर आते जल्दी. हा, त्याच्यानंतर आता हे बघा RHS इक्वेशन राजांना कोणतं आहे, या ठिकाणी इक्वेशन सेकंडचं ही आहे, बरोबर आहे. याला काय करा, या ठिकाणी कॉपी करा आणि या ठिकाणी राजांना काय करा, याला पेस्ट करा. यस, केलं पेस्ट. ओके, आता हे इक्वेशन आपले समोरासमोर इथं आलेले आहेत. यस, चला इक्वेशन 1 आणि सेकंड आपण काय केलेलं आहे, आता या ठिकाणी याला लिहितो ME इंटू ZE स्क्वेअर अपॉन हे आहे. ओके, विच इज इक्वल टू. आता या ठिकाणी हे दोन इक्वेशन आपण कंपेयर केल्यानंतर मला सांगा काय कॅन्सल काय काय होले. हाँ सर, RN कैंसिल हो रहा है, ये RN है, उसके बाद पाई है, पाई कैंसिल हो रहा है, एक पाई, 4 कैंसिल हो रहा है सर, यहाँ पर 4 है. त्याच्यानंतर राजा आणखीन बघा काय काय कॅन्सल आहे, NN नाही. मग या ठिकाणी आता RN कुठं उरलेला आहे, RN बघा इथं उरलाय. आता या RN ला इकडे शिफ्ट करा आणि त्याच्यानंतर बाकीच्या टर्म काय करा, इकडे LHS ला शिफ्ट करा. सो LHS ला काय उरलं राजांनो, N स्क्वेअर HS स्क्वेअर. इकडे एक लक्ष देणे, फक्त स्क्रीनकडे लक्ष द्या. ओके, तरच डेरिव्हेशन समजेल, अन्यथा समजणार नाही. बघा LHS ला काय उरले, N स्क्वेअर HS स्क्वेअर, बरोबर आहे सर. त्याच्यानंतर या ठिकाणी एक पाय उरला का रे, एक पाय कॅन्सल झाला, एक पाय उरलेला आहे. या ठिकाणी जो RN होता, RN पलीकडे शिफ्ट केला. मग हा जो ME इंटू ZE स्क्वेअर आहे, मग या ठिकाणी ME इंटू ZE स्क्वेअर करा, बरोबर आहे. तिकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशनला, विच इज इक्वल टू. आता हे जे इप्सिलॉन आहे, इप्सिलॉन इकडे डिवायडेशन मध्ये आहे, इकडे वर शिफ्ट करायला मल्टिप्लिकेशनला जाईल, म्हणजे इप्सिलॉन वर येईल. ओके, सो या ठिकाणी विच इज इक्वल टू काय येणार आहे, फक्त RN येणार आहे. म्हणजे RN ची राजांनो व्हॅल्यू काय आहे, RN इक्वल टू तुम्ही लिहू शकता का, या ठिकाणी N स्क्वेअर HS स्क्वेअर, त्याच्यानंतर इप्सिलॉन नॉट विच इज दॅट इज द डिवायडेड बाय या ठिकाणी पाय इंटू ME इंटू यस काय घेऊ शकता, ZE स्क्वेअर असं लिहू शकता. ओके, सो या ठिकाणी येणार आहे ZE स्क्वेअर. आता या ठिकाणी दिस इज द फायनल फॉर्म्युला. जर समजा तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारला, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द nth बोर ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन, या ठिकाणी RN इक्वल्स तुम्हाला हे फॉर्म्युला यायचं आहे, अँड दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द लेट्स से. बट सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले, काय विचारलंय बघा, या ठिकाणी मी दिसत आहे सर्वांना. ओके, असं समजू नका की मी दुसरीकडे आहे, मी इथंच आहे. ओके, हा, तर या ठिकाणी बघा RN इक्वल्स टू फॉर्म्युला सर्वांना दिसतोय. मग एक गोष्ट मला सांगा, या ठिकाणी कोणती गोष्ट सांगता, एस, कोणती गोष्ट सांगता, H म्हणजे राजांनो काय, प्लँक्स कॉन्स्टंट सर. एप्सिलॉन नॉट म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस असते. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये डिटरमिनेंट स्टडी करणार आहोत. पाय काय आहे सर, कॉन्स्टंट आहे. ME म्हणजे काय, मास ऑफ द इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर Z म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन, दॅट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विच इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर असतो, सर्वांना माहिती आहे, केमिस्ट्री मध्ये शिकलेला आहे. बट जस्ट या ठिकाणी नंबर ऑफ प्रोटॉन लक्षात ठेवा, बाकी गोष्टी विसरून जा. आणि E म्हणजे काय, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आहे. मग या सर्व गोष्टी राजांनो काय आहेत, ऍज H इप्सिलॉन नॉट पाय ME Z, अँड या ठिकाणी मला लिहावं लागेल, अँड या ठिकाणी द्यावं लागेल मला यस E. या गोष्टी काय राजांनो, आर कॉन्स्टंट. मग या गोष्टी जर समजा कॉन्स्टंट असेल आणि या कॉन्स्टंटला मी समजा रिमूव्ह केलं, सो या ठिकाणी मला प्रोपोर्शनॅलिटी साइन घ्यावं लागेल. सो RN इज प्रोपोर्शनल टू द N स्क्वेअर. देअरफॉर मी काय म्हणू शकतो, द रेडियस of the nth orbit of the electron is directly proportional to the square of the principal quantum number म्हणू शकतो. आणि या ठिकाणी आपलं हे जे डेरिव्हेशन आहे, हेन्स हे काय झालेलं आहे राजांनो, प्रूव्ह झालेलं आहे. सो या ठिकाणी मी लिहू शकतो हेन्स प्रूव्ह. आणि 3 मार्क आपल्याला भेटलेले आहेत, तुम्हाला भेटले, मला भेटले, सगळ्याला भेटलेले आहेत. यस, सर्वांना व्यवस्थितरित्या समजलंय पाठ. यस, ओके, थँक्यू. चला ठीक आहे, आता काय करा, लगेच याच्यानंतर सेम लिंकला जॉईन करा. आपण पुढे वेलॉसिटी बघणार आहोत. हा, स्क्रीनशॉटला तुम्हाला वेळ दिला जाईल शेवटी, सगळ्यात शेवटी तुम्हाला स्क्रीनशॉटला पूर्णपणे वेळ दिला जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. यस, आलं लक्षामध्ये.
ओके चला ठीक आहे, थँक्यू. आणि लगेच सेम लिंकला जॉईन करा. मी एंड करतोय मीटिंग. आणि काही अडचण आहे का याच्यामध्ये, का सर्व गोष्टी क्लिअर आहेत? मला माईक ऑन करून सांगा, लगेच लेफ्ट होऊ नका. यस, ऑल क्लिअर. ओके चला ठीक आहे, नो डाऊट.